सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संदर्शनाय च। वसुदेवं सदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो पुंडलिका साष्टांग नमस्कार संता अनेका। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आनंदमानंद करम प्रसन्नम ज्ञान स्वरूपम निजबोध रूपम योगींद्र मित्यम भवरोग वैद्यम श्री सद्गुरु नित्यमाम नमामि। गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वर भगवान विष्णवे नमः। भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतीक वार्षिक संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने आपण सारे 725व्या समाधी दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज ज्ञानेश्वर माऊलीच्या घरी येथे एकत्र आलो आहोत। ज्ञानेश्वर माऊली हे सद्गुरु स्थानाचं अधिष्ठान आहे। सत्यम ही गुरुवा संती। श्रेष्ठ काय आहे, मोठं काय आहे? सत्य हे तत्व सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्या श्रेष्ठ तत्वाला आम्ही सद्गुरु असं म्हणतो। ज्या ठिकाणी मत्सर नाही, ज्या ठिकाणी धर्म प्रेरणेच्या शिवाय दुसरी वार्ता नाही। धर्म प्रोत्सित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सदाम। ज्या ठिकाणी भौतिकाचंही मंगल आहे आणि ज्या ठिकाणी अलौकिक आणि परमेश्वरी तत्वाचा घोष आहे। वेदो वास्तव वस्तुमत्र किमदम। आणि ह्यामुळे काय होतं? तापत्रयोन्मूलनम। मनुष्य जीवनाच्या ठायी असणाऱ्या समस्त तापांचा पापांचा नाश होतो। एकैकाश्रयो देवा। देवता सुद्धा ज्याचा आश्रय करावा असं इच्छा करतात ते केवळ सद्गुरूचं स्थान आहे। हे देवता पण जाणू नयेत
हे समस्त प्राणी जाणून आहेत, संत तर जाणूनच आहे. आणि म्हणून ते सतत घोषणा करतात की ज्याला हे समजते की सद्गुरू काय आहे, म्हणून ते म्हणतात की ते जाणतेनी गुरु भजीचे. तेणे कृतकार्य होईजे. कृतकार्य म्हणजे काय? जीवनातलं प्रत्येक काम असं व्हावं की कृतकृत्यता यावी. ज्याने कृतकृत्य झालं माझं जीवन असं वाटावं. आपल्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्याला, मग ते काया कार्य असो, वाचा कार्य असो, मनसा कार्य असो, त्या सद्गुरु तत्वाची आठवण जर आम्हाला असली, जे घडायचं ते घडू द्या, जसे व्हायचे घडू दे तैसे, तुझा दे जिव्हाळा, नेणे भक्ती ज्ञान कळा, मी पापांचा पुतळा, कबुली. तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. ठिबक सिंचन तेव्हा माऊलीला माहित होतं की मुळाला पाणी घातलं पाहिजे, त्याच्या फांद्या आणि त्याच्या पानांना पाणी फवारून उपयोग नाही. तो काही फेसचा स्प्रे नाही आहे. मुळाला पाणी जावं लागेल. त्याचा परिणाम असा असेल की त्या वृक्षाच्या शाखा, पल्लव, पुष्प केवळ बहरणार नाही, संतोषती. स्वतःही आनंद घ्यायचा आणि इतरांनाही आनंद द्यायचा, या वृत्तीला संतोष म्हणतात. त्याला सम धातू आहे. विनाकारणचे शब्द माऊली वापरत नाही. आनंदती नाही म्हटलं. सम हा परंपरेचा धातू आहे. जैसे मूळ सिंचने सहजे, ते मूळ काय आहे? मुळाचंच नाव आहे सत्यम. जिथे सत्य आहे तिथेच शिवम, पावित्र्य तिथेच आहे. आणि जिथे सत्य आणि पावित्र्य आहे तत्रापि सुंदरम असते. तिथेच सौंदर्य आहे. मानवी चेहऱ्याचं नटलेलं सौंदर्य हे केवळ मानस आकर्षण आहे, चित्ताकर्षण नाही. चित्ताकर्षणेम चेताम, सत्यम केवल निश्चलम. सत्य नावाचं निश्चल एकच तत्व असं आहे जे चित्ताच्या आकर्षणाला कारणीभूत ठरते. बाकी सगळं मनाच्या आकर्षणाचं आहे. मन हे उपभोगाकडे जाते, चित्त हे उपयोगाकडे जाते. सद्गुरु हा जो भाग आहे, वेदांमध्ये सद्गुरु शब्द येत नाही. वेदांना समजलंच नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे म्हणून विद्वान लोक विचारतात की वेदांमध्ये सद्गुरु शब्द नाही. कळला तर पाहिजे. त्याचं कारण आहे, वेद बोलिला, ज्याने बोलला किंवा ज्याला स्फुरला, जिथून निघाला तोच सद्गुरू आहे. तो स्वतःचं नाव का घेणार? जिथून उगम झाला नदीचा, त्या उगमस्थानाने कधीच नदी प्रसिद्ध होत नाही.
वेदवाणी ज्ञान समस्त जीवनाचा सार कल्याणभूत भाषा ही जर वेदांमधून येते, तिथून जाते तर तिचं नाव चंद्रभागा, पुढे जाते तर तिचं नाव पूर्णा, ती पुढे जाते तर तिचंच नाव तापी, ती पुढे जाते तिचंच नाव गोदावरी. जिथून उगम पावली त्याचं नाव कुठेच नाही. नास्ति प्रादुर्भवा नाम, प्रादुर्भाव झाला त्या तिथून नामच नाही. एका आईच्या पोटातून निघालेलं बालक झाडातून पारिजातकातून पारिजातच जन्माला आल्यावर त्याला पारिजातच म्हणतात. पण एखाद्या स्त्रीच्या पासून झालेल्या बालकाला स्त्रीचं नाव कधीच नसते, दुसरं असते. त्यामुळे वेदांनाही सद्गुरु तत्व कळलं नाही. जैसे मूळ सिंचने सहजे, ते मूळ ज्या वेळेला कळतं मग मनुष्य मात्र आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने त्या मूळ तत्वाला एकरूप करून घेतो. ते तत्व जे आहे मूळ सृष्टीचं चराचराचं, सकल ज्ञानाचं, सकल भक्ती साम्राज्याचं, धर्म साम्राज्याचं, भौतिक अभौतिक साम्राज्याचं, त्याचं नाव आहे सद्गुरु. गुणार्थ दीपिकेच्या 5व्या अध्यायामध्ये संन्यास भक्तीचा एक समन्वय योग मोठ्या सुंदर रीत्याने भगवंताने समजावून सांगितलं आहे. त्याला अट तीच आहे. एक म्हणतात ना की एखाद्या सज्जन, एखाद्या श्रेष्ठ पुरुषाची ओळख सामान्य माणूस कोणत्याच कार्यक्रमात आणि आयुष्यात कधी करून देऊ शकतच नाही. ते अमुक शाळेचे विद्यार्थी होते, ते तमुक विद्यालयात शिकले, त्यांनी पूर्वायुष्यात हे काम केलं, त्यांनी पूर्वायुष्यात ते काम केलं, आता हे तमुक आहेत. संतांचे लक्षण ओळखाव्या खूण दिसती उदासीन देह भाव. श्रेष्ठांच्या ठिकाणी असणारा गुणसमुच्चय आणि त्यांचा मनोभाव, त्यांची तपस्या ही त्यांच्या केवळ स्वरूपाकडे पाहून सांगता आली पाहिजे. ती ओळखण्याला दृष्टी लागते. त्या दृष्टीदानाचं कार्य सद्गुरु करतात. नाही कृपे विना दृष्टी. ती त्या सद्गुरूच्या कृपेशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे सद्गुरूचं स्थान श्रेष्ठ आहे आणि या भूतलावर त्या सद्गुरूचं साक्षात स्वरूप देवाच्या आळंदीला विराजमान आहे, ज्याचं नाव भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली आहे. ती सर्वत्र नांदते. ती परम पवित्र आहे. नाही ज्ञानेन सदृश पवित्रम विद्यते. ज्ञानमिति ज्ञानदेव. ती शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. सा स्मर्तृगामी भवती. स्मरण केल्याबरोबर तिथे धावून जाण्याची त्यांची श्रेष्ठता आहे. आम्ही भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमची माऊली लाभली.
हे मूळ सिंचन सहजे जे आहे, मूळ सिंचन ते तुमच्या माझ्या जीवनातलं सद्गुरूचं अधिष्ठान आहे. तिथे माणूसपण पाहू नये कदापि. तिथे हे माणूस आहे, एक व्यक्ती आहे, या घरात जन्म झाला आणि त्याचे आईवडील हे होते, त्यांचा तमुक होता, हा त्यांचा परिचय नाही. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. तुका म्हणे ऐसे मुक्तीची आख खोली, म्हणून ठेविली पायी डोई. तिथे नमस्कार समर्पणाशिवाय काहीच नाही. इतकी श्रेष्ठता सद्गुरूच्या ठिकाणी ज्या वेळेला आपण समजतो तेव्हा तिथे मान अपमान, त्यांनी दिलं नाही दिलं, पाहिलं नाही पाहिलं, कारण ज्या डोळ्यांनी ते बघतात ते त्यांचे डोळेच नव्हे, ते तर डोळ्यांचं प्रदर्शन आहे. विग्रह प्रदर्शनाय, देवाच्या देवत्वाच्या प्रदर्शनासाठी त्यांची मूर्ती आणि त्यांचा आकार आहे, नाहीतर निराकार वस्तू कैसी आकारा आली. सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. ते विग्रह धारण करते. गृहीत्वाकारेण, आकार धारण करते ती, पण ती सत्ता अलौकिक आहे. त्या अलौकिक सत्तेला समजूनच आम्ही केवळ घेऊ शकतो की ती आमच्या ठाई आहे आणि आम्हाला ती मरेपर्यंत टिकवायची आहे. कारण चिरकाल सतत जन्मोजन्मी ती आम्हाला आपला म्हणून टिकवणार आहे. इतकी श्रेष्ठता सद्गुरु तत्वाची आहे. पार्था तया ठाई मी ऐसा आठव नाही. एका जीवनाचं श्रेष्ठपण स्पष्ट करताना माऊली सांगतात की हे अर्जुना, भक्त कसा असतो, परमश्रेष्ठ शिष्य कसा असतो, की ज्या व्यक्तीच्या जीवनात अशी स्थिती निर्माण होते, पार्था जया देही मी ऐसा ठाव नाही. ते कर्तृत्व कैचे काही उरो सांगे. समजून घ्या, जीवनातलं कुठलंही काम करत असताना, जीवनात कसंही वागत असताना इतकं प्रामाणिक जीवन पाहिजे. मी आहे ऐसा, मी ऐसा आठव नाही. 5व्या अध्यायातलं वर्णन तोच आहे. त्याच्याशिवाय दुसरी सत्ता नाही. मी शिकेन तरी त्याच्यासाठी, बोलेन तरी त्याच्यासाठी, प्रपंच करीन तरी त्याच्यासाठी, खाईन तरी त्याच्यासाठी, उठेन तरी त्याच्यासाठी, झोपेन तरी त्याच्यासाठी. कर्णम कारणम कर्ता विकर्ता गहनो गुहा, हे जे विष्णू सहस्त्रनाम करविता तोच, त्याला कारणही तोच. ज्या करता हे कारण ठरतंय की मी काही करतो, त्याला जे कारण आहे. रोगासाठी औषध घेणं असेल तर रोग ही त्याची कृपा, तो कळूच शकत नाही. गहनो गुहा.
मी ऐसा आठव नाही, तरी कर्तृत्व उरो काही, कैचे काही उरो सांगे. जर माझ्या जीवनात श्रेष्ठ अधिष्ठान तेच आहे, अमर्त्य अमृतमय, मग तो सामान्य कसा? दीर्घकाळ त्या घरात, एखाद्या घरात तोच व्यक्ती नांदेल ज्याला हे समजते की हे घर माझं आहे, हे माझं आहे. नाही तर 4 दिवस आलेल्या व्यक्तीला मला केव्हा इथून जावं लागेल सांगता येत नाही, कारण हे माझं नाही. सगळ्याच भाडेकऱ्यांची मनस्थिती हीच असते. भांडणं असले, सासू सासऱ्याचं घर असलं आणि सून आली पोरगा आहे आणि कडाल भांडणं झाले सुनेमध्ये सासूमध्ये, सुनेमध्ये सासऱ्यामध्ये, तर म्हणते केव्हा घरातून काढतील सांगता येत नाही. फ्लॅट पहा एखादा. तसंच भगवंताचं आहे. त्याला कळलं पाहिजे की हे जीवन माझं आहे, हा जगतो आहे, हा वागतो आहे, हा प्रपंच करतो आहे, पण हा याचं अधिष्ठान मी आहे. भक्तिपूर्ण जीवनाची ही खूण आहे की देवाला वाटलं पाहिजे की हे जीवन माझं आहे, हे माझ्याशिवाय कुठे गुंतू शकत नाही, माझ्याशिवाय कुठे असू शकत नाही. क्षणभराचं आकर्षण कोणाला कुठेही निर्माण होऊ शकतं. हात धुण्याच्या गोष्टीला मळला असेल तर मलापकर्षण म्हणतात, किंवा शरीराचा मळ काढणं, नाना प्रकारचे देवाला सोडून अन्य आकर्षण वाटणे हा मलच आहे. त्याला धुण्याची काय, त्याला कोणता साबण वापरायचा, ती स्वच्छता कशी करायची, शुद्धवालाम प्रेमहा असा शब्द आहे शास्त्रात. शुद्ध करणारा एकच साबण आहे, त्याचं नाव आहे प्रेम. आणि प्रेम हा मी दरवेळेला सांगतो की माणसाच्या जीवनातला शब्द नाही, नात्यातला शब्द नाही. एक माणूस दुसऱ्या माणसावर प्रेम नाही करू शकत. ती माया असू शकते, ते आकर्षण असू शकतं. प्रेम फक्त गुरु शिष्याचं, प्रेम फक्त भगवंताचं आणि भक्ताचं असू शकतं. शुद्धवालाम प्रेम. प्रेम एकमात्र अशी गोष्ट आहे की जी त्या भगवंताप्रती त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय कुणाचाच नाही, हे एकदा स्थिर झालं की त्यांनी प्रपंचात कुठेही नांदावं. कर्तव्य मात्रेण भवतां परेशा. तो परमेश्वराच्या स्वरूपाला धरूनच नांदेल. मग त्यावेळेला तो कितीही मोठ्या प्रपंचात नांदो, कर्तव्य म्हणून तो प्रपंचात आपलं कर्तव्य करेल, पण तो देवता होऊन या भूतलावर नांदेल. कारण त्याला समजलाय की माझं मूळ, माझं स्वरूप मी आहे काय. हे जाणते जेणे गुरु भजीचे. हे जाणून घेतल्यानंतर सद्गुरूशी आपलं नातं सुरू होतं. मग त्याला समजतं की जाणते हे जाणलंय गुरु भजीचे, तेणे कृतक कार्य होईजे. मग त्याची सामान्य पूजाच नाही, तो जे करतो, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव पुष्पादी जे असेल ते संतोषती, असं स्वरूप आहे. भक्तीशिवाय अन्य कोणतंच साधन मनुष्यामध्ये श्रेष्ठ नाही. पण देवाला स्मरून केलेलं कोणतंही आचरण भक्तीमध्ये विसर्जित होते. कोणत्या वयात?
भक्ती श्रेष्ठ होते, कोणत्या आचरणाने होते त्याचं उत्तर अजून नाही मिळालं. कोणती विद्या ग्रहण केल्याने होते अजून नाही कळलं. रूपानी होते का, नामानी होते का तेही नाही कळलं. धनानी होते का, दक्षिणा दान केल्याने. एक जण माझ्याकडे आला आणि गुरुजी आपण ऍप बनवू. आता म्हटलं ऍप यार मला काही समजत नाही. आपलं समजते, आप नाही समजत. म्हटलं कशासाठी? तर म्हणे असं 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 केल्याने त्याच्यात खूप लोक पैसे टाकतील. अरे म्हटलं दूर जा, भोगलाय मी हे, जाऊ दे. काही संबंध नसताना त्रास होतो तर ऍप केल्याने केवढा त्रास आहे. तो कशाने येतो? उच्च वर्णात जन्म घेतल्याने होते का तसं? तर तसंही नाही. वर्णाचा काय प्रश्न आला? ब्रह्म ब्रह्म म्हणतात त्याला वर्णच नाही. तो श्लोक आहे ना, व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जायाम किम नाम रूपमधिकम किम तत्सुदाम्नो धनम को वंश विदुरस्य यादपतरे उग्रस्य किम पौरुषम. अहो ती कृती चुकून माझा बाण भगवान गोपाल कृष्णाला लागला हे सद्गुरु तत्व आहे. छोटस त्या बाण मारणाऱ्या त्या पारध्याला कळलं गोपाल कृष्णाला बाण लागला शेवटी. ज्याच्याशिवाय माझं कुणीच नाही आहे, ज्याचं रात्रंदिवस नाम घेतो, ज्याच्यासाठी जगतो त्यालाच बाण लागला. भगवान कृष्ण काय म्हणाले? एतेषां भक्ती शरा. घेऊन जा त्याला बाहेर. एतेषां भक्ती शरा. हा जो बाण लागलाय हा दुसरा तिसरा कोणताच बाण नाही. हा कोणताच बाण नाही. ही तुझी भक्ती मी बाणाच्या स्वरूपात प्राप्त केली आहे. अरे मला कारण पाहिजे होतं अवतार समाप्त करायला. मला सापडत नव्हतं कोणी श्रेष्ठ, मी तुला निवडलं. व्याधस्य आचरणम, याला श्रेष्ठ आचरण लोक नाही म्हणत. पण जे जाणते नाही गुरुभजीचे त्याला समजत होतं की बाण कुठे लागला. तिथे जाऊन तो म्हणतो की अरे हे तर माझे सद्गुरू आहे. ध्रुवस्य च वयो. ज्याने तपस्या केली त्या ध्रुवाचं काय वय होतं का? 5 वर्षाचं वय. पण त्याला हे समजत होतं मी ज्याचं नाव घेतो तो माझा सद्गुरू आहे. आईने सांगितलंय. मग ते शेवटचं आईने सांगितलंय. गजेंद्राला समजत होतं का? गजेंद्र मोक्षाची कथा सगळ्यांना माहिती आहे. मगरीने पाय पकडला. त्याला तर स्तोत्रही म्हणता येत नव्हतं, तो जडबुद्धीचा. पण त्याला एवढंच समजत होतो की आता तो उपेंद्र नावाचा गंधर्व होता ना, त्याला सांगितलं होतं की तुझा सद्गुरू भगवान श्रीहरी आहे. आता कोणीच नाही माझा वाली. हाक मारली. त्याला विद्या गजेंद्रस्य का, त्याला विद्या येत नव्हती, तो शिकला नव्हता. पण जाणते नाही गुरुभजी ते. त्याला समजत होतं की हेच मूळ स्वरूप आहे, याच्याशिवाय काहीच नाही, सत्य काहीच नाही आहे, माझं हेच आहे, दुसरं काही नाही. कुब्जायाम किम नाम रूपमधिकम. वाकडी तिकडी कुब्जा, जिचा उद्धार भगवान गोपाल कृष्णाने केला. तिचं नावही कोणी ठेवते का कुब्जा? आजपर्यंत कोणी ठेवलं नाही ना. तिचं रूप श्रेष्ठ होतं. पण घेऊन निघाली चंदनाचे वाटे कंसा करता. पण रोज जायची कंसालाही चंदन लावताना तो कृष्ण आहे अशी समजायची. हा सद्गुरू आहे.
आणि आता तर प्रत्यक्षच रस्त्यावरून जाताना दिसला. ती म्हणे कंस गेला खड्ड्यात. साक्षात आला. आता तिला समजत होतं की हे कंसाला कळल्यानंतर तो माझा शिरच्छेद करेल. जाऊ दे, शरीर कोणाचे असू शकते, शरीरात राहणारा मी तर याचा आहे, मी याची आहे. किम तप सुदामनो धनम. सुदामाजवळ पैसे होते का? काहीच तर नव्हतं. एकच धन होतं की जाणते आणि गुरु भजीचे. बायकोनी जरी सांगितलं की तुला आपली परिस्थिती सगळी जर नीट करायची असेल तर पैसे मागायला मित्र म्हणून मदतीला जा. गोपाल कृष्ण द्वारकेचे सम्राट आहे, मदत करते म्हणे. सद्गुरूला हे नाही मागणार मी. नाही मागितलं शेवटपर्यंत. कारण ज्याला सद्गुरू समजतात, देवापाशी द्यायला त्याच्या देवपणाशिवाय काही नाही, संतांपाशी द्यायला त्यांच्या संतपणाशिवाय काही नाही. दोन्ही ठिकाणी कृपा केवळ मागावी. त्या कृपेचा अर्थ काय असेल त्याचीही आपण अर्थ लावू नये. कारण त्याला समजत होतं जाणते नाही गुरु भजीचे. माझ्यापेक्षा माझंही त्यांना चांगलं समजतंय. मेलो काय, वाचलो काय, घरात चांगलं झालं काय, अघटित झालं काय, ज्याचं होतं त्यांनी नेलं. सद्गुरूला सोडून काय. इथे एक कुंकू लावल्यानंतर 4 कुंकू लावत नाही ना सौभाग्यवती. जीवनातलं सर्वात मोठं सौभाग्य तर सद्गुरूची प्राप्ती आहे. एकदा लागल्यानंतर जे होईल ते होईल, गुरु नाही सोडत. कोवंश विदुरम स यादवतरे. विदुराला वंश कोणता होता? दासी. विदुराचं स्वरूप मोठं कठीण जीवन होतं. उग्रस्य किम पौरुषम. उग्रसेनाला काय होतं? इकडून थापण मारली, तिकडून बिचाराच्या कधीच लढाई केली नाही उग्रसेनाने. इतकं सगळं, इतकी नावं घेतल्यानंतरही सगळ्यांमध्ये समान तत्व आहे. की ते जाणून होते की आमच्या जीवनातलं कोणतंही कार्य आम्ही आमच्या सद्गुरूंना समर्पित करतो. जाणते नि गुरु भजीचे तेणे कृतकार्य कीजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. हे तत्व कळलं पाहिजे. या तत्वाचा बोध ओवाळा ओवाळा माझा सद्गुरू राहणार, माझा सावळा राहणार. पाचाही तत्वाच्या ज्योती लागल्या जाणार. निराकार वस्तू पेसी आकार आली. सर्वागटी व्यापक माझी सद्गुरू माऊली. हे संतांना समजतं. म्हणून संतांकडे कशाला जायचं? की ते त्यांच्याच कृपेने, त्यांच्या सहवासात, त्यांच्या जीवनाकडे सोबत राहता राहता 2 प्रकारची संतांच्या सोबत राहताना दृष्टी असते, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. ते चांगलं वाईट, विकल्प सविकल्प हा विषयच नाही. देव देव, तो त्याचं देवत्व समजायला लागते. माऊली म्हणते तनु त्यागे विण अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. पुढे याच ओळीच्या पुढे की मनुष्याचा परमानंदी जीवन कसं असतं. तनु त्यागे विण. शरीर तो मेला नाही, परंतु जिवंत असताना सामान्य लोकांसारखाच त्याला लघवी आहे, त्याला संडास आहे, त्याला जेवण आहे, त्याला राहण आहे, त्याला कपडे आहे, आंबट चिंबट आहे, पाणीपुरी खातो, तमुक खातो, समोसे खात असेल, पण त्याच्या त्याही सर्व गोष्टीत एक उदासीनता आहे. आनंदाची उदासीनता. उदासीनता म्हणजे तोंड एवढंसं करणं हे कुठं नाही. उदासीनता उदासीनम. सामान्य लौकिक व्यवहार सांभाळताना आठवण सतत अलौकिकाची, पारलौकिकाची, भगवंताची, तत्वाची, सद्गुरूची. तनुत्याग
लागे विण. अमृताच आहे गुण. त्याला माहिती आहे की हे सगळं ज्या शरीरासाठी आणि ज्या सुखासाठी करतो, ते सुख आणि ते शरीर मला किती साथ देणार आहे, त्याच्या आत मी राहतो. माझ्या परमानंदाचा विषय माझा सद्गुरू आहे. अमृताच एक गुण. त्या गुणांना मी त्या गुणांना चिटकून मी राहणार आहे. दिसती संपूर्ण योगयुक्ता म्हणून सांगितलं. योगयुक्त काय? कोण? सदा सर्वदा योग तुझा घडावा तो योगयुक्त आहे. तुझे कारणी देह माझा पडावा तो योगयुक्त आहे. उपेक्षू नको गुणवंता अनंता, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा चक्रधरा विश्वंभरा, हे जे आम्ही म्हणतो तो योगयुक्त. हे समजून घेतलं पाहिजे. एखादी कलाच एखाद्याला येते, त्या कलेत तो त्याचा सर्टिफिकेट, त्याचं प्रशस्ती, त्याची वाहवा, याच्यासाठी मी हे करत नाही. मी ज्यासाठी हे करतोय तो माझा सद्गुरू आहे. हा त्या ओघाने जे काही पुरस्कार वगैरे असतील ते माझ्या सद्गुरूच्या कृपेने त्याच्यावर झालेले पुष्पांचे वर्षाव आहे. अहो महतीयांचा अवधी. हा जो सगळा आयुष्याचा काळ आहे, त्यात मला जे मोठेपण प्राप्त झालंय, त्या मोठेपणाची वाहवा प्रत्येक जणांनी केलेली स्तुती, ते स्तुतीपुष्प सद्गुरूच्या चरणावर जाऊन पडते. कारण त्या मोठेपणाचा माझ्या कार्यकर्तृत्वाचा काही संबंधच नाही आहे. लोक म्हणतात जीवन जगण्याची कला हीच तर आहे. जाणते नि गुरु भजीजे ते कृतकार्य कीजे, जैसे मूळ पल्लव मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. इतकं सहजरित्या. आणि यासाठी म्हणून या अशा प्रकारच्या लाभलेल्या भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलं आहे. हे ज्ञान झालं पाहिजे. एखाद्याचा सहवास लाभला, खूपच सुंदर व्यक्ती आहे, स्वभावाने दिसण्याने, तो व्यक्तीचा सहवास नाही आहे. मला आनंदी ठेवण्यासाठी सद्गुरूंनी केलेली ती कृपा आहे. म्हणून पहिले सद्गुरू आठवला पाहिजे, मग त्या कृपेचा जे काही उपयोग असेल तो उपयोग असू शकतो. माणूस त्याला विसरून जातो आणि भलतच ठरतो. तिथे त्याच्या आयुष्याचा समूळ पराभव आहे. म्हणून पार्था तया देही मी ऐसा आठव नाही. मी नाही, मैं नहीं तू ही तू. हे कळलं पाहिजे. हे कोणतेही शिकवणारी शाळा नाही, कॉलेज नाही, काही नाही. तो कलाकार असो की तो सायंटिस्ट असो की तो इंजिनियर असो, कोणी विचारत नाही. जो विचारतो त्याचा विचार आमच्यात नाही. हे आमचं दुर्दैव आहे. ज्याला समजते की माझ्या ठाई काय आहे, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखले गे माय, यांचाच अभंग आहे माऊलीचा. द्वैताच्या गोष्टी हारपल्या गे माय. आरशात पाहून किंवा दुसरीकडे पाहून कुणात मोहित होण्यापेक्षा आपल्या ठाई असलेल्या परम सामर्थ्यवान सद्गुरूच्या स्वरूपाला मोहित होणं, तो पाहिला तर पाहिजे आपल्या ठाई.
ठाईच आहे. नाही तर असं म्हटलंच नसतं, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर, तसा सर्वात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. रोज थोडा वेळ बसावं, सगळं विसरावं, त्यालाच आठवावं. आता प्रवासात होतो, घाईघाईत पूजा करायची होती, कारण विमान सुटत होतं माझं. आता कसंच करा. आता डब्यातले देव काढले, ठेवले, तावणात घेतले, पाणी टाकलं, पुन्हा ठेवले, पुन्हा पुसून ठेवून दिले, गंध अक्षत फूल काहीच नाही. म्हणून हे काय पूजा आहे? म्हटलं बा आता काही माहित नाही, पण असं घडलं बा. तुम्ही कशी पूजा करता? म्हटलं आम्हाला नाही समजत पूजा कशी करा. आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन असे ते म्हणतात, आम्हाला काय समजतंय. पण आम्ही मूर्ती काढल्यानंतर त्या मूर्तीत तो आहे की नाही माहित नाही, आपल्यात तो आहे हे पक्का विश्वास नाही, अनुभव आहे. त्याला सांगतो की याच्यात बस, मला पाहायचं आहे जरा. तुला आंघोळ इथून कशी घालू? मूर्तीत जा, मूर्तीला आंघोळ घालू. आंघोळ घातली, सगळं केल्यानंतर आता ये इथे बस, कारण आता तू बॉक्समध्ये बंद होणार आहे. तुझा श्वास कोंडला तर काय करावं? बाळबोध भक्ती अशी असते, करू शकतो आपण. डब्यामध्ये देव, आमच्याकडे डब्यात ठेव, छोटा डब्यात. तू राहा डब्यात. यथा देहे तथा देवे. प्राण प्रतिष्ठा एकदा केली की असं काय नाही. म्हणून म्हणतात छोट्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा तशी करण्याची गरज नाही. याचं कारण काय? मोठ्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी, कारण काय? त्याला डब्यात बंद करायचं नसते, तो खुलेआम श्वास घेतो. माझा पांडुरंग उभा आहे, विटेवरी उभा, कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ. छोटा देव असेल तर डब्यात कधी बंद होईल सांगता येत नाही. म्हणून आपल्यातला त्याला सांगावं की आता तुला आंघोळ घालायची आहे, हृदयात तर घालू शकत नाही, प्रत्यक्ष घालायची आहे. तुझा ह्याच्यात मूर्ती ठेवली, गेला का त्याच्यात? आता मी तुला पाहतो, आता स्नान घालतो. भगवान कुत्र विराजते, न काष्ठे न पाषाणे न मृण्मय. तो कुठे विराजमान होतो? लाकडात नाही, पाषाणात नाही, मातीत नाही, मग कुठे होतो? भावोही विद्यते देवो. जिथे भाव तिथे देव, तस्मात भाव बलम बलम. तो भाव केव्हा प्राप्त होतो? जेव्हा आम्हाला हे पक्क माहीत असतं की तो आमच्या ठाई कुठे कसा आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. जे जाणते नि गुरु भजीचे. परमेश्वराचं स्वरूप सत्यच आहे, दुसरं स्वरूपच नाही आहे. सत्यम परम धीमहि. आळंदीची माऊली जर आळंदीत विराजमान नाही तर या भूतलावर सत्य नांदूच शकत नाही. कुठेतरी असत्याचं साम्राज्य आलं असेल, येणार असेल, सत्य, शुद्धता, पावित्र्य, प्रेम, भक्ती ही या भूतलावर टिकावी. म्हणून भगवान श्रीहरी स्वयं आले आणि जाऊन बसले की मी आहे, मी तो निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्म जाण. त्याचं नाव भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली आहे. इतकी श्रेष्ठता त्या स्वरूपात आहे. तीच सद्गुरू होऊन ठाई ठाई नांदते. सद्गुरू ही उपाधी कोणालाही लागत नाही. ती त्यांचं स्वरूप जिथे आहे तिथेच लागते. कोणी म्हणून घेऊ पण नाही. ज्याला प्रचिती असेल त्यांनी जरूर स्वीकार करा. इतकी श्रेष्ठता त्या माऊलीच्या स्वरूपाच्या ठाई आहे. स्वादिष्ठया मधिष्ठया पवस्सु सोमधारया. आता आपण ऐकलं ते मी हार घालताना
की अनेक संतांनी अनेक देवतांनी ज्याची प्रचिती घेतली आहे, स्वादिष्ट म्हणजे काय? चैतन्याची परमसत्ता, तिला स्वादिष्ठ म्हटलंय. स्व म्हणजे माझं, माझं म्हणण्याचा अधिकार फक्त या भगवंताला आहे. तुमचं काय, माझं काय? आपण मरू त्या दिवशी आपले पुढची पिढी नजूलच्या ऑफिसमध्ये जाऊन आखीव पत्रिकेवर नाव चेंज करून आता तुमचं काही नाही, आमचं. त्याच्या पुढचे मेले तर पुन्हा ते म्हणतील आमचं. ज्याचं शाश्वत आहे तो स्वादिष्ट, ज्याच्या आधारावर सगळं उभं आहे तो अधिष्ठ. सत्य, शुद्धता, प्रेम, जिव्हाळा, आनंद ज्याच्यामुळे नांदते तो पवस्व. आणि जो आनंदाचं स्वरूप आहे सोमधारया. ऋग्वेदाच्या 9व्या मंडलाच्या हवामान सुक्ताचा पहिली ऋचा. इतकी श्रेष्ठता आमच्या. मरतो आपण पण आयुष्यात गीता. माझं म्हणणं आहे की इथे बसलेल्या सगळ्यांनी गीता पाठ करा, समजून घ्या. काय करायचं दिवसभर? टीव्ही, हे ते, आजारपण, भांडणं, तंटे, कपडे लत्ते, नुसतं इकडून तिकडून. पण 5 गीतेचे श्लोक पाठ करून तर मरू. आनंद होईल माऊलीला की ज्याच्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा उपयोग झाला. नाच सका साधक वृंद, साधना कुठं आहे? असं म्हणू शकतो का की पुढच्या ज्ञानेश्वर पुण्यतिथीला गीतेचे इतके अध्याय आमचे पाठ झाले? केलं पाहिजे. करतो काय? आपल्या जीवनामध्ये या भगवंताला अपेक्षित असं आम्ही करतो काय? पुन्हा हा जन्म भेटणेच नाही. जर भेटणे आहे त्याला अपेक्षित असं जगलं पाहिजे. यास्ते सोम प्रजावत्सो विसोहम. स्वतःही खूप आनंद घ्यायचा आणि जगातल्या सगळ्या कोणताही त्रास असो तो शरीराला होतोय, मला नाही होत, मी थाटात आनंदात आहे, ही प्रचिती सर्वांना शिकवायची. हे काम माणसाला दिलाय, मनुष्य योनीला दिलाय, तो ते करतच नाही. ते आहे ना, एका ठिकाणी पुजाऱ्याचे इंटरव्ह्यू सुरू होते. पुजारी, मंदिर जंगलात होतं पण पगार खूप होता, 40,000 रुपये महिना, 40,000 रुपये. काहीच नाही, देवाला स्नान घालायचं, अभिषेकाने पूजा करायची, तिथे नैवेद्य वगैरे करायचा, थोडंसं आतमध्ये होतं. इंटरव्ह्यू घेणारे ट्रस्टी हुशार, प्रत्येकाला त्यांनी सांगितलं की एकदा तुम्ही देऊळ पाहून या, देव पाहून या. आणि त्यांनी सांगितले राहायला वेगळी जागा, पगार 40,000 रुपये, धान्य वगैरे सगळं वर्षाचं भरून मिळेल, म्हणजे पगार फुकटात पडेल. हे तर सॉफ्टवेअर इंजिनिअरचं भाग्य नाही. सगळे गेले, खूप अर्ज आले. जो आला त्याला विचारलं, पाहिलं मंदिर? हो. तुम्हाला काय येतं? मी अमुक शास्त्र पारंगत आहे, मला तुम्ही विचारा ते येतं. अरे वा, विद्वान आहात आपण, बसा बसा. असं करता करता शेवटचा एक आला. मळके कपडे, फाटके कपडे, थोडेसे फाटल्यासारखे झाले होते, खूप माती अंगाला होती, रक्त होतं पायाला लागलेलं, खरचटलं खुरचटलं. अरे तू म्हणे मलाही येते म्हणे, मी यांच्या सहपाठी आहो म्हणे, मी आम्ही सोबतच परीक्षा पास केली. असं पुजारी असं चालेल का हो म्हणे. लोक आले तर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, असे कपडे, कसंही राहणं, आंघोळ झाली नाही आहे बहुधा म्हणे, माझं सगळं आंघोळ झाली आहे, मी याच्यापेक्षा चांगला दिसतो म्हणे, पण मी आता सध्या असाच आहे. का बरं बा तू असा आहे? तर म्हणे काय आहे, देऊळ वगैरे पाहिलं मी, माझं राहणं तर तुम्ही चांगल्या ठिकाणी केलं आहे, आमचं पुजाऱ्याची सोय वगैरे, पण इतका खराब रस्ता, इतके काटेकुटे होते म्हणे.
खूप काटे, खूप तिथे खराब रस्ता, जाळे लागलेले, किती दिवसाची पूजा झाली नाही. मी काय केलं म्हणे ते मी पाहिलं, कालच पाहिलं म्हणे मी. आणि आज पहाटेच मी गेलो, कुऱ्हाड घेऊन गेलो, खराटा घेऊन गेलो, सगळे जाळे वगैरे काढले, रस्ता ठीक केला, कारण भक्तांना यायला सगळं म्हणे लागेल ना. त्याला उराशी लावलं अध्यक्षांनी, त्याचा हात वर केला की आता याला येऊ की न येऊ, हा माझा पुजारी. भूमिका समजली पाहिजे. माझ्या पगाराचा प्रश्न नाही, मला नोकरी नाही, ती ज्याला भक्तांची काळजी त्याला देवाची काळजी. देवाची काळजी कुठल्या आकर्षणाने असू शकते. भक्तांच्या ठाई देव पाहिला की त्यांना त्रास झाला. भक्तांमधला देव दिसला पाहिजे ना. विद्वान तर हाही होता, विद्वान तर सारे होते. सिलेक्शन याचं झालं, जे जाणते नाही गुरुभजीचे, हे समजलं पाहिजे. असो, तुम मूलाधार अस्तितोसी नित्यम, तुम शक्तित्रयात्मका, तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. सर्व प्रकारे आपल्या सकलांच्या जीवनाचा मूल आधार सद्गुरु तत्व आहे. त्याचे अनंत उपकार आहेत, ते कधी विसरू नये. त्या सद्गुरु तत्वाला साष्टांग प्रणिपात करूया. ज्ञानेश्वर माऊलीचा हा संधिवन समाधीचा सोहळा, समाधी असेल समाधी घेऊन जाय ज्ञानदेव सोहळा, अपूर्व जाहा लागे माय. परंतु त्यांच्या समसमा अधीनम, त्यांचा निवास तुमच्या आमच्या हृदयात पडे. हृदयस्थो विराजिता. त्या हृदयातल्या भगवान सद्गुरूंच्या सत्यगुरु सत्य माऊली स्वरूपाला निरंतर आठवत तुमच्या आमच्या जीवनातला समस्त जे जाणते ने गुरुभजीचे तेने कृतकार्य होईचे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. हा साक्षात्कार मृत्यूपूर्व तुम्हाला मला झाला पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मला सांगा, मी तुमची व्यवस्था करीन. पुढच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या आजच्या दिवसाच्या आधी गीता पाठ, गीतेचं अध्ययन, काही अध्याय झाले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. त्यामुळे भगवान ज्ञानेश्वर माऊली आपल्या सगळ्यांवर कृपा करो, इतकाच आशीर्वाद त्यांच्या चरणी मागतो आणि इथे थांबतो. सद्गुरुनाथ महाराज